ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या 19 जुलैच्या भागात मध्यरात्री सायलीला अचानकच जाग येते आणि खूप अस्वस्थ वाटतं. ती अर्जुनकडे वळून पाहते. अर्जुन गाढ झोपी गेलेला असतो. सायलीचं तिचं तिलाच कळत नाहीये की सगळ्या गोष्टी जर तिच्या मनासारख्या घडल्या आहेत तरी सुद्धा ती इतकी अस्वस्थ काय. त्याच नंतर दुसऱ्या दिवशी अजूनही सायलीची तीच अवस्था. तिची अस्वस्थता काही केल्या मिटतच नाही आणि तिचा पडलेला चेहरा पाहिल्यानंतर अर्जुन तिला विचारतो की काय झालंय, चेहरा का पडलाय तुझा. तेव्हा सायली म्हणते की का कोणचाने, सगळं आपल्या मनासारखं घडलंय तरीही काल रात्रीपासूनच माझं मन सैरभैर आहे. अर्जुन विचारतो की मग प्रतिमा त्याचा विचार करतेस का, तिची काळजी वाटते का तुला. तेव्हा सायली म्हणते की नाही, कोर्टात मी रविराज सरांशी बोलले, त्यांनी मला सांगितलं की प्रतिमा आता ठीक आहेत, तरीही माझं मन शांत होतच नाहीये. तेव्हा सायलीची सिच्युएशन अर्जुनच्या लक्षात येते आणि अर्जुन सायलीला म्हणतो की ठीक आहे, मला माहिती आहे की तुला कुठे गेल्यानंतर शांत वाटेल, चल. सायलीला कळतच नाही की अर्जुन असं अचानक तिला कुठे घेऊन चाललाय. तोचपर्यंत इकडे दामिनीने नवीन स्ट्रॅटेजी प्लॅन केलेली असते अर्जुनला हरवण्यासाठीची. अचानकच तिने प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली असते. पत्रकारामध्ये आपसातच चर्चा रंगते की अचानक दामिनी मॅडमनी आपल्याला का बोलवलं असावं. काही जणांचं म्हणणं असं असतं की बहुतेक वात्सल्य आश्रमाच्या मर्डर केसमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं घडलं असावं. इतक्यातच दामिनी साक्षी महिपतच्या साथीने प्रेस कॉन्फरन्समध्ये हजर होते आणि येता क्षणी सर्वात आधी तर पत्रकारांचे आभार मानते की तिचे बोलावलं आणि इतक्या शॉर्ट नोटीसवरती ते लगेच धावूनही आले. दामिनी पत्रकारांशी बोलते, आज मी तुमच्याशी नात्यासंदर्भातच बोलणार आहे की आपल्यासाठी नाती जास्त महत्त्वाचे असतात, परंतु कायदा हे सांगतो की तीच नाती आपल्या कितीही जवळची असतील तरी त्यांना त्यांच्या चुकीला, त्यांच्या गुन्ह्यांना पाठीशी घालायचं नाहीये. परंतु नेमकी ती चूक अर्जुन सुभेदार करतायत. म्हणजे त्यांच्यावरती शंका घेण्यासारखं काही नाहीच आहे. ते खूप नावाजलेले वकील आहेत, न्यायासाठी सत्यासाठी लढणारे अशी त्यांची प्रसिद्धी पण आहे. खरं तर आत्ता असं म्हणावं लागेल की ते सत्यासाठी न्यायासाठी लढणारे होते. आता पत्रकारच हादरतात की दामिनीने अर्जुनवरती गंभीर आरोप केलेत. इथे काय झाले माहिती आहे का, की सासरा खुनी आहे आणि त्यांचा लाडका जावई त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच काय, नातं हे कायद्याच्या आड येते. आता कोर्टात अर्जुनच्या दामिनीची टाळ कळली नाही म्हणून आता प्रेस कॉन्फरन्स घेऊन अर्जुनवरती गंभीर आरोप करून त्याची बाजू तुबडी बनवण्याचा ती प्रयत्न करते. अर्जुन सुभेदार आत्ता काही सत्याची न्यायाची लढाई वगैरे लढत नाही आहेत. ते फक्त त्यांच्या सासऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यासाठी कायद्याचा वापर करतायत. कोर्टामध्ये ते काही खरं वगैरे सांगत नाही आहेत. एवढंच काय, तर अर्जुन सुभेदारनी त्यांच्या परिवाराशी सुद्धा खोटारडेपणा केलाय. त्यांच्याच पत्नीशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं त्यांनी आणि तब्बल 1 वर्ष ते त्यांच्या परिवाराशी खोटं बोललेत, फसवणूक केले. जो माणूस स्वतःच्या परिवारासोबत असं वागू शकतो तो काय कायद्याचं रक्षण करणार, खऱ्याची लढाई लढणार. ते ना फक्त स्वतःच्या बायकोचं मन जपण्याचा प्रयत्न करतायत. कसं आहे ना, काही गोष्टींचा हेतू जर चुकीचा असेल ना तर पुढे सगळं चुकीचंच घडत जातं आणि अर्जुन सुभेदारांचा हेतू हा चुकीचाच आहे. त्यामुळे कोर्टात तरी सगळं चुकीचंच घडतंय आणि जर हेतू चुकीचा असेल ना तर कोर्टातही परत खोटंच बोलावं लागतं, खोटंच वागावं लागतं आणि नेमकं अर्जुन सुभेदार तेच करतायत. अर्जुन सुभेदार केस आपल्या बाजूने वळवण्यासाठी काहीही करू शकतात, हिंसाचार सुद्धा करू शकतात. आणि मी काय हे पुराव्याच्या व्यतिरिक्त बोलत नाहीये, तर माझ्याकडे पुरावा आहे. त्यानंतर दामिनी कोर्टामध्ये घडलेला तो प्रसंग ज्यामध्ये अर्जुनचा राग अनावर झाला होता, ती जी व्हिडिओ आहे ती पत्रकारांना दाखवते आणि पत्रकारांमध्ये परत आपापसातच चर्चांना उधाण येतं. कोर्टाच्या बाहेर अर्जुनने जोशीला कुत्र्यासारखा मारला होता ते फुटेज अचानकच दामिनीच्या हाती लागलेले असते. तेव्हा महिपतला प्रश्न पडतो की
तो साक्षीच्या कानात कुजबुजतो की दामिनी देशमुख तर जास्तच पुढची निघाली. हा व्हिडिओ कुठून मिळाला असेल तिला? तेव्हा साक्षी म्हणते की आपल्याला काय अण्णा, अहो आपला फायदा होतोय ना, शांत राहायचं. इकडे अर्जुन सायलीला घेऊन मंदिरात निघालेला असतो, कारण त्याला माहिती आहे की सायलीला बरं तिथेच वाटणार आहे. तेव्हा दामिनीचा एक माणूस त्यांच्यावरती नजर ठेवून असतो, त्यांचा पाठलागही करतो. इकडे प्रेस कॉन्फरन्समध्ये व्हिडिओ फुटेज दाखवल्यानंतर तर दामिनी अर्जुनवरती परत गंभीर आरोप करते. अर्जुन सुभेदार सारखा माणूस जो न्यायासाठी खऱ्यासाठी लढाई लढतो, तो ज्येष्ठ वकिलाला इतकी बेदम मारहाण कशी काय करू शकतो? आणि कशावरून की अर्जुन सुभेदार ही खऱ्याचीच लढाई लढतायत कोर्टात? मला तर आता कळतच नाहीये की यांची मानसिक स्थिती तरी ठीक आहे का? ते सगळं पाहिल्यानंतर तर पत्रकार तर हादरतातच. काही पत्रकार विचारतात की बापरे, किती भयंकर आहे हे सगळं. काहींना प्रश्न पडलेला असतो, दामिनी मॅडम, परंतु आम्हाला त्याचं कारण कळेल का की अर्जुन सुभेदारांनी जोशी वकिलांना मारहाण का केली होती? तेव्हा दामिनी उत्तर देते की कारण अर्जुन सुभेदारांना हार अजिबातच सहन होत नाही, आणि जेव्हा खऱ्यासाठी न्यायासाठी लढणारा हा वकील त्याच्या सासऱ्याचा प्रश्न येतो तर तेव्हा तर नाहीच नाही. आणि हे आहे अर्जुन सुभेदार सारख्या माणसाचं काळं रूप. आणि मला आता असं वाटतंय की इथून पुढे तुम्ही साक्षीशी बोलावं, कारण गेले 2 वर्ष ती खूप मानसिक त्रासातून गेली आहे. तिला खूप अत्याचारही सहन करावा लागला आहे. साक्षीला दामिनी उकसवते. तिचा प्लॅन नक्की काय आहे ते साक्षीच्या अचूक लक्षात आलेलं असतं, कारण ती आधीचीच खूप चतुर आहे. साक्षीला पत्रकारांपुढे ती सांगते की हे बघ साक्षी, तू अजिबात घाबरू नकोस. गेले 2 वर्ष तुझ्या मनावरती मानसिक ताण आला होता, तुझा किती संताप झालाय. तुझ्यावरती झालेल्या अत्याचाराला तू वाचा फोड, बोल यांच्याशी. सांगता सांगता दामिनी तिला डोळे मिचकावते. तेव्हा साक्षीच्या लक्षात येतं की या सगळ्या परिस्थितीचा फायदा आपल्यासाठी कसा उचलायचा आहे ते. तोचपर्यंत अर्जुन सायलीला घेऊन मंदिरात पोहोचतो. मंदिरात पोहोचल्यानंतर सायली जेव्हा देवी आईची पूजा करते, त्याचनंतर हात जोडून ती प्रार्थनाही करते की देवी आई, मन खूप अस्वस्थ आहे, का माहीत नाहीये. तो महिपत 1 नंबरचा नराधम आहे, कोणत्याही क्षणी काहीही करू शकतो. माझ्या मधुभाऊंच्या पाठीशी उभी राहा आणि यांच्या मेहनतीला फळ दे. सायली अर्जुन दोघेही एकत्र देवी आईला नमस्कार करतात. तोचपर्यंत इकडे पत्रकार परिषदेत सुरू होतो तो साक्षीचा ड्रामा, जो की कोर्टात अजिबात अर्जुनने चालू दिलेला नाहीये. पत्रकारांना साक्षी सांगते की मी एक साधी मुलगी आहे, अगदी तुमच्यासारखीच. मी ना एक स्वप्न पाहिलं होतं. काय चूक झाली माझी? मी स्वप्न पाहिलं होतं रिसॉर्ट बांधण्याचं, परंतु ते स्वप्नसुद्धा त्या अर्जुन सुभेदाराने पूर्णच होऊ दिलं नाही. कशासाठी माहिती आहे? त्याच्या त्या खुनी सासऱ्याला वाचवण्यासाठी. त्याला एक बळीचा बकरा हवा होता. स्वतःच्या स्वार्थासाठी त्या अर्जुन सुभेदारानं माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. तुम्हीच सांगा की माझी इच्छा काय होती? फक्त एक रिसॉर्ट बांधायचं होतं ना. गेले 2 वर्ष विनाकारण माझी फरफट होते. साक्षीने रडण्याचे नाटकं करून असं सांगता क्षणी दामिनी उठते. नाही साक्षी, तुझी फरफट होत नाहीये, खरं तर ती फरफट केली जाते. उद्या तुमच्याच आई बहिणीवरती अशी वेळ आली तर त्याच्यासारख्या नराधमाच्या कचाट्यात त्या अशाच अडकू शकतात. गेली 2 वर्ष साक्षीला किती मानसिक त्रास झाला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही गप्प बसायचं आहे का? त्याला आपण जाब विचारायचा नाही आहे का? त्यानंतर परत दामिनी स्वतःचं बोलून झाल्यानंतर साक्षीला खुणावते. परत चालू होतं साक्षीचा ड्रामा. त्या अर्जुन सुभेदारामुळे आज माझ्याकडे गुन्हेगाराच्या नजरेने पाहिलं जातं. मोठी स्वप्न तर सोडाच हो, साधी स्वप्नही माझी त्याने पूर्ण होऊ दिली नाहीत. लग्न, मूल बाळ ही साधी स्वप्न तर आपण बघतोच ना, तीही त्याने पूर्णच होऊ दिली नाहीत. माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. पत्रकारांना सांगून साक्षीच तिथे रडण्याचे नाटकं चालू करते आणि महिपत सिंपत्ती दाखवण्याचे. दामिनीला वाटतं की तिचा प्लॅन वर्क झालाय. मंदिरामध्ये सायलीने टोकाचाच निर्णय घेतलेला असतो.
देवी आईकडे ती प्रार्थनाही करते, त्याचबरोबर कठोर व्रतही करायचं ठरवते. देवी आईला सांगते की देवी आई, पुढचे 10 दिवस मी दिवसातून फक्त 1 वेळा जेवेन आणि तेही जेवण बिन मिठाचं असेल. अर्जुनला धक्काच बसतो. माझी साथ दे देवी आई, आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा. परत सायली देवी आईकडे प्रार्थना करते. दामिनी साक्षीचे ड्रामे संपल्यानंतर परत इमोशनल ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो तो महिपत. गेले 2 वर्ष माझी मुलगी अशीच रोज रोज रडते. पापाचं काळीज आहे ना, ते तर तुटणारच. माझं ना स्वप्न होतं की माझ्यापेक्षाही मोठं बिल्डर माझ्या मुलीने व्हावं आणि त्यासाठी जमिनीचा एक तुकडा तो विकत घ्यायचा ठरवला होता. परंतु ते स्वप्नसुद्धा त्या अर्जुन सुभेदाराने पूर्ण नाही होऊ दिलं. साक्षीला तो पाणी प्यायला देतो तेव्हा पत्रकार दामिनीला प्रश्न विचारतात की म्हणजे दामिनी मॅडम, वात्सल्य आश्रमाची केस ही अयोग्य पद्धतीने लढली जाते का? दामिनी उत्तर देते की हो, खरंच आहे. सासरा खुनी आणि लाडका जावई वकील आहे. मग आता सासऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न तर होणारच ना. मग आता तुमच्या लक्षात आलंच असेल की हे किती अनबायस्ड आहे. तेव्हा पत्रकार परत प्रश्न विचारतात की परंतु मग असंच जर असतं तर मग कोर्टाने त्याची दखल का नाही घेतली? तेव्हा दामिनी उत्तर देते की याच गोष्टीचं आम्हालाही आश्चर्य वाटतंय. आम्हाला तिथे न्याय मिळत नाही आहे, म्हणूनच तर आम्ही जनतेच्या दरबारात न्याय मागण्यासाठी आलो आहोत. या साध्या निरपराध मुलीवरती अन्याय अत्याचार होतोय. याचा जाब कोणाला, किती आणि कसा विचारायचा हे फक्त आता तुमच्यावरती अवलंबून आहे. त्यानंतर तिघे हात जोडून पत्रकारांचे आभार मानतात की त्यांच्यासाठी ते तिथपर्यंत आले. आता पत्रकार परिषद तर संपलेलीच असते. दामिनी एका बाजूला थांबते आणि बाकीचे सगळे पत्रकार महिपत साक्षीला घेराटा घालून काही प्रश्न विचारतात. दामिनीने अर्जुनच्या विरोधात एक खेळी खेळलेली असते आणि अर्जुन अजूनही त्यापासून गाफीलच. इकडे मंदिरामध्ये अर्जुन धक्क्याने सायलीला विचारतो की हे काय, असं कसं काय बोलून गेलीस तू? नाही म्हणजे तुझी श्रद्धा कळतेय मला, परंतु 1 टायमाचं जेवण, तेही बिन मिठाचं, त्याने तुला त्रास होऊ शकतो. तेव्हा सायली उत्तर देते की हो ना, मधुभाऊंना तर किती त्रास सहन करावा लागतोय. त्यांच्या त्रासापुढे माझा त्रास काहीच नाहीये. अर्जुन विचारतो की तू माझं खरंच ऐकणार नाहीयेस? तेव्हा सायली उत्तर देते की फक्त आपल्याकडे आता 10 दिवस उरले आहेत आणि आपली लढाई सत्याची आहे. काहीही करून आपल्याला ही लढाई जिंकायचीच आहे. अर्जुन सायली एकमेकांशी बोलत असतानाच दामिनीचा माणूस त्यांच्यावरती नजर ठेवून असतोच. गुपचूप त्यांचं बोलणं ऐकतो. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की तुला माहिती आहे ना की आपली लढाई सत्याची आहे. ती तर आपण जिंकणारच आहोत आणि तरीसुद्धा तू इतकं कठोर व्रत का करायचं ठरवतेस? तेव्हा सायली म्हणते की मला कळतंय, परंतु मला देवी आईला जाणीव करून द्यायची होती की तिच्या कृपादृष्टीची आपल्याला किती गरज आहे. अर्जुन सायलीला समजून घेतो की जाऊ दे, तू खुश आहेस ना, झालं तर मग. तोचपर्यंत दामिनीच्या माणसाने तिला मेसेज केलेला असतो की अर्जुन मार्केट जवळच्या मंदिरात असल्याचा. तेव्हा एक पत्रकार तिच्याकडे येतो. त्याला दामिनीने आपल्या हाताशी जे घेतलेलं असतं पैशाचं बंडल ती त्याच्या हाती सोपवते आणि नेमका अर्जुन आत्ता कुठे आहे, त्याला वेटीस धरून कसा जाब विचारायचा, ते सगळं तर आधीच ठरवलेलं असतं. दामिनी हसून साक्षीला खुणावते. अर्जुन सायलीला घेऊन घरी निघायचं ठरवतो. तेव्हा सायली रिक्वेस्ट करते की 5 मिनिटं थांबूयात ना, इथे खूप शांत वाटते. इतक्यातच अर्जुनला एक महत्त्वाचा फोन येतो आणि तोच फोन रिसीव करण्यासाठी अर्जुन बाजूला जातो. ज्यावेळेस अर्जुन मंदिराच्या पायऱ्या उतरून खालती जाणार तोचपर्यंत दामिनीच्या सांगण्यावरून पत्रकारांनी अर्जुनला घेरलेलं असतं. धावतच अर्जुनकडे येतात आणि अर्जुनच्या काळजाची धडधडच वाढते. पत्रकारांनी मंदिराच्या पायथ्याशीच अर्जुनला घेराटा घातलेला असतो आणि नुसतं प्रश्न विचारून त्याला भांडावून सोडतात की अर्जुन सर, वात्सल्य आश्रमाची केस तुम्ही अयोग्य पद्धतीने लढताय का? दामिनी देशमुखांच्या पुढे तुमचा निभाव लागेल का? ही केस अजूनही 2 वर्ष का सुरू आहे? का तुमच्याकडे पुरावे नाही आहेत का? आम्हाला सांगा की मधुभाऊंना तुम्ही पाठीशी घालताय का, ते तुमचे सासरे आहेत म्हणून?
अर्जुनही काही प्रश्नाचं उत्तर देऊच देत नाहीत. ते इतके भांडावून सोडतात ना की त्यांच्या प्रश्नांची सगळी उत्तरं द्यायला हजर होते ती सायली. आम्हाला एक अख्खा जुलैचा महिना दिला, म्हणजेच आम्हाला 30 दिवस मिळाले आहेत. त्यानंतर सायली पत्रकारांच्या जवळ येऊन सांगते, आमची लढाई सत्याची आहे आणि सत्याला कधी हारण्याची भीती नसते. आता या महिन्यातले काही दिवस तर संपले आहेत ना, मग पुढच्या उरलेल्या दिवसांमध्ये तुम्ही काय करणार आहात? असे कोणते पुरावे सादर करणार आहात? तेव्हा अर्जुन सडेतोड उत्तर देतो की ते मी तुम्हाला का सांगायचं? आता ज्या पत्रकाराला दामिनीने पैसे खाऊ घातलेले असतात तोच प्रश्न विचारतो की एका निर्दोष मुलीवरती गंभीर आरोप करताय तुम्ही. उद्या जर का केस ते जिंकले तर त्यांच्या अब्रू नुकसानीची भरपाई कोण करणार? तेव्हा सायली भडकते, पत्रकारांना खडसावते की कोण निर्दोष? ती साक्षी, ती तुम्हाला निर्दोष वाटते? अहो ती एक खुनी आहे आणि मी पण एक स्त्री आहे, त्यामुळे मीही हे सांगू शकते तुम्हाला. तिच्यासारख्या स्त्रियांना, स्त्री जातीला काळिमा भासणाऱ्या आहेत. तिने केलेला खून ते एका वयस्कर माणसावरती ढकलण्याचा प्रयत्न करते. अर्जुनही पत्रकारांची चांगलीच कान उघडणी करतो. तुम्हाला वाटते का ती साक्षी निर्दोष आहे? मग आता मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या की जो माणूस अनाथाश्रम चालवतो, अनाथ मुलांचा स्वतः सांभाळ करतो, वेळप्रसंगी स्वतःचे पैसेही तो खर्च करतो, अशा माणसावरती जर खुनाचे आरोप लागत असतील तर त्याच्या अब्रू नुकसानीची भरपाई मग कोण करणार? अर्जुनने तर त्यांची पार बोलतीच बंद केलेली असते. भाग इथेच संपतोय. बघूयात पुढे नक्की काय घडते. पत्रकार अर्जुनलाच विचारतात की काल कोर्टाच्या बाहेर तुम्ही एका वकिलावरती मारहाण केली, म्हणजे आता तुमचं मानसिक संतुलन बिघडलंय का, असं समजायचं का आम्ही? तेव्हा अर्जुन विचारतो की कोण? तो जोशी फक्त डिग्रीने वकील आहे. सायलीसोबत पत्रकारांना तो गाडीपाशी घेऊन येतो आणि जोशीच्या विरोधात काही महत्त्वाचे पुरावे जे त्याच्या हाती असतात ते पत्रकारांच्या हाती सोपवतो की हे बघा, जोशीने आत्तापर्यंत केलेल्या इलिगल कामांचे पुरावे आहेत ते. तेव्हा पत्रकार परत अर्जुनला प्रश्न विचारतात की म्हणजे आता ही केस तुम्ही जिंकणार की हरणार? त्यावरती सायली उत्तर देते की अर्थातच जिंकणार, कारण अर्जुन सुभेदार कधी कोणती केस हरत नाहीत आणि मुळात आमची लढाई सत्याची आहे आणि सत्याला कधी हारण्याची भीती नसते.